आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। मध्यरात्री घरफोडीचा थरार, कुटुंबियांना मारहाण करून रोख रक्कम व दागिने लंपास। शावडी तालुक्यातील शित्तूर वारुण परिसरातील पाटीलवाडी येथे मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना मारहाण करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी 8 अज्ञात आरोपी विरुद्ध शावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे सुमारे 2:15 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या अल्टो आणि स्विफ्ट कारमधून आलेल्या अंदाजे 25 ते 30 वयोगटातील 8 अज्ञात व्यक्तींनी पाटीलवाडी येथील एका घरात जबरदस्तीने प्रवेश केला। घरात घुसल्यानंतर आरोपींनी कुटुंबियांना धमकावत काट्या, लोखंडी पाढे आणि इतर हत्यारांच्या साहाय्याने बेदम मारहाण केली। या हल्ल्यात दादासो रामचंद्र पाटील आणि त्याची आई आनंदी रामचंद्र पाटील जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत। आरोपींनी घरातील 9,923 रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे 70,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 79,923 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। घटनेनंतर आरोपी दोन्ही वाहनातून पसार झाले। माहिती मिळताच शावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनोने तसेच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे। या घटनेमुळे शित्तूर वारुण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 310(2) व 311 अन्वये शावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।